तर जय स्वामी समर्थ. नमस्कार आहे सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन व्हिडिओ एका नवीन सेवेसोबत. तर आजची जी आपली सेवा असणार आहे ती तुम्हाला आषाढी एकादशीच्या दिवशी करायची आहे. त्यासोबत मी तुम्हाला पूर्ण आषाढ महिना तुम्हाला एका ठिकाणी तुळशीपत्र ठेवायचं आहे त्याबद्दल सुद्धा तुम्हाला सांगणार आहे, आणि आपल्याला कुळदेवीचा कुळाच्या मान सन्मान करायचा आहे त्याबद्दल सुद्धा मी आज तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी आपण आषाढ महिना आता लागलेला आहे आणि पूर्ण आषाढ महिन्यामध्ये आपल्याला भगवान विठ्ठलांच्या भगवान विष्णूंच्या सेवा करायच्या आहेत. तर म्हणून तुम्हाला आषाढ महिन्यामध्ये भगवान विष्णूंना किंवा तुमच्या घरात जर विठ्ठलाची मूर्ती असेल तर विठ्ठलाच्या चरणी तुम्हाला एक तुळशीपत्र रोज अर्पण करायचं आहे. कारण भगवान विष्णूंना किंवा विठ्ठलाला जी तुळस आहे ती अतिशय प्रिय आहे, कारण ती विष्णुप्रिय आहे. म्हणून तुम्हाला रोज एक तुळशीपत्र तरी तुम्हाला भगवान विष्णूंना किंवा विठ्ठलाच्या चरणी अर्पण करायचं आहे. तर जेव्हा तुम्ही तुळस अर्पण करणार तर त्याच्या आधी तुम्हाला तुळशीला प्रार्थना करायची आहे की तुम्ही कोणत्या कारणामुळे तुळस तोडणार आहात. तर तुळशीला प्रार्थना करूनच तुम्ही तुळस तोडायची आहे, पान तोडायचं आहे किंवा मंजुळा तोडायची आहे, आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे पान किंवा मंजुळा असणार आहे ते भगवान विष्णूंच्या चरणी किंवा विठ्ठलाच्या चरणी अर्पण करायचे आहे. तर त्या पद्धतीने आषाढ महिन्यात आपण आपली जी ग्रामदेवता असते किंवा कुळदेवी असते तिचा आपण मान सन्मान करत असतो, ओटी भरत असतो, नैवेद्य दाखवत असतो. तर खूप ठिकाणी ही प्रथा आहे की ग्रामदैवत जी असते, गावातली देवी जी असते, तिला सुद्धा नैवेद्य दाखवला जातो. तर तुमच्याकडे अशी प्रथा आहे का? तर आमच्याकडे अशी प्रथा आहे, म्हणून आम्ही आता आषाढ महिन्यामध्ये आपली जी कुळदेवी आहे तर तिला नैवेद्य दाखवत असतो, तिची ओटी भरत असतो, तर तिचा मान सन्मान करत असतो. भरपूर जण म्हसोबा जो असतो तो म्हसोबाला सुद्धा नैवेद्य दाखवत असतात या आषाढ महिन्यामध्ये. त्याच पद्धतीने या महिन्यात गुरुपौर्णिमा आहे, तर गुरुपौर्णिमेची सुद्धा भरपूर महिलांच्या सेवा सुरू आहे. तर आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी एका ग्रंथाचं पारायण करायचं आहे. तर त्या ग्रंथाचं जर आपण पारायण केलं तर आपला 7 पिढ्यांचा कितीही प्रखर पितृदोष असला तर तो नाहीसा झाल्याशिवाय राहणार नाही. तर आता या ग्रंथाचं पारायण का करावं? तर यासाठी की आपल्या घरामध्ये सगळं काही व्यवस्थित असतं पण एखाद्याचं लग्न जमत नाही किंवा बाळ होण्यास अडचण येते, सगळं काही नॉर्मल असताना सुद्धा बाळ होत नाही, घरात वादविवाद होतात किंवा मुलांना अगदी कमी वयात व्यसन लागतात. तर हे जे कारण असतात हे पितृदोषाचे असतात. तर जे पितृ असतात आपल्याकडून त्यांची सेवा होत नाही म्हणून ते तृप्त झालेले नसतात. त्याच्यामुळे आपल्याला त्यांची सेवा करायची आहे जेणेकरून त्यांचा आशीर्वाद आपल्यावर राहील आणि जो आपल्याला पितृदोष लागलेला आहे तो दूर झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी एका दिवसाचं पारायण करायचं आहे. म्हणजे एक पारायण तुम्हाला संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचं तुम्हाला एक पारायण करायचं आहे त्या दिवशी. तर अतिशय पवित्र दिवस असणार आहे, म्हणून तुम्ही या ग्रंथाचं जर पारायण केलं तर तुमचा कितीही प्रखर पितृदोष असला तर तो दूर झाल्याशिवाय राहणार नाही. तर विसरू नका, हा जो महिना आहे हा खूप पवित्र महिना आहे आणि या महिन्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त भगवान विष्णूंची सेवा करायची आहे किंवा विठ्ठलाची सेवा करायची आहे. आषाढी एकादशीपासून चातुर्मास सुरू होणार आहे, तर तुम्ही भगवान विष्णूंच्या सेवा करू शकतात. विष्णू सहस्रनामाचं पठण तुम्ही करू शकतात, व्यंकटेश स्तोत्राचं तुम्ही पठण करू शकतात. पण आषाढी एकादशीच्या दिवशी संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचं पारायण करायला विसरू नका, जेणेकरून तुमचा कितीही प्रखर पितृदोष असला तर तो दूर झाल्याशिवाय राहणार नाही. आणि भगवान विष्णूंच्या चरणी रोज एक तुळशीपत्र वाहिल्याशिवाय राहू नका. तर रोज एक तुळशीपत्र तुम्ही अर्पण करा, जेणेकरून भगवान विष्णूंचा आशीर्वाद तुमच्यावर राहील आणि माता लक्ष्मीचा सुद्धा आशीर्वाद तुमच्यावर राहील. तर अशा छोट्याशा माहितीसोबत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय स्वामी समर्थ.